तर हा त्रास जेणेकरून कमी कमी सर्व्हिस रस्त्याचं जरी काम त्यांनी पहिल्यांदा क्लिअर करावं, जेणेकरून की बाकीच्या लोकांना तो त्रास नाही व्हावा. बाकी काम मस्त झालेलं आहे. ब्रिज झाल्यापासून व्यवस्था चांगली झाली आणि इथून पुढे सुद्धा ट्रॅफिकला वगैरे त्रास होणार नाही. मी गेले 5 वर्ष झालं एसटीने उंब्रज ते कराड हा प्रवास करत आहे. गेले 3.5 वर्ष झालं या उड्डाणपुलाचे काम चालू झाले आहे. तेव्हापासून मला खूप त्रास व्हायचा. माझ्यासारख्या अनेक तरुणींना पण त्रास व्हायचा की बसने प्रवास करताना त्यांचे अनेक टायमिंग खूप जायचं पहिली गोष्ट, आणि मानसिक खूप त्रास व्हायचा. मला आशा आहे निश्चितपणे पुढील काही काळात हा उड्डाणपूल परिपूर्ण होऊन कराडच्या वैभवात भर पाडेल. नमस्कार, मी ऋषिकेश गोळे. आपण पाहताय तरुण भारत. सध्या मी कराडच्या नव्या उड्डाणपुलावर आहे. हा उड्डाणपूल नुकताच एका महिन्यापूर्वी चालू झाला होता. आपण जर जुन्या उड्डाणपुलाचा जर इतिहास पाहिला तर दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी जी ग्राम सडक योजना सुरू केली होती त्या काळात हा जुना उड्डाणपूल सुरू करण्यात आला होता. जुना उड्डाणपूल हा पुणे ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते पुणे हा जो समांतर रस्ता होता शहरात जाणारा, त्यात अनेक बळी गेले आहेत. आणि फेब्रुवारी 2023ला हा नवा उड्डाणपुलाचं काम सुरू झालं आहे. जवळजवळ हा उड्डाणपूल 3.5 किलोमीटर आहे. यात 2 मुख्य शहर आहेत, ते म्हणजे कराड शहर आणि मालकापूर शहर. हा जर 3.5 किलोमीटरचा उड्डाणपूल आहे तो कराड ते नांदलापूर असा आहे. आणि सध्या आपण पाहतोय ते ही वाहतूक जी येणार आहे, मी माझ्या कॅमेरामॅनला विनंती करतो की त्यांनी दाखवावे की वाहने जे हे वाहने बघतोय आपण ते पुण्यावरून कराड, सांगली, कोल्हापूर, बेंगलोर, बेळगाव, कर्नाटक या दिशेने जात आहेत. आणि पलीकडची जी लेंथ आहे ती आपण पाहतोय ते कर्नाटक, बेळगाव, कोल्हापूरवरून पुणे, मुंबईला जाणारी पलीकडची लेन आहे. हा उड्डाणपूल एकूण 6 लेनचा आहे. हा जो नवा उड्डाणपूल सुरू झाला आहे त्यामुळे कराडकरांना आणि जे मुंबई, पुणे, सातारावरून इकडे सांगली, कोल्हापूरला जाणारे जे प्रवासी आहेत त्यांना मोठा दिलासा भेटला आहे. याआधी काय व्हायचं की 3.5 वर्षापूर्वी हा उड्डाणपुलाचं काम सुरू होतं, परंतु या वाहतूक कोंडीमुळे कराडकर त्रस्त होतेच, पण मुंबई, पुणे, सातारावरून येणारे जे प्रवासी आहेत ते सुद्धा या वाहतूक कोंडीला या प्रवाशांना सामोरं जावं लागलं आहे. आता सध्या जर आपण बघितलं तर दिवसाची वाहतूक सुरू आहे. यावरून लहान वाहतूक आणि अवजड वाहतूक या दोन्ही वाहतूक सुरू आहेत, परंतु सकाळी 9 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत वाहतूक सुरू आहे. अजून रात्रीची वाहतूक सुरू केली नाही. याचं कारण असं आहे की अजून इथे जे पथदिवे, मी कॅमेरामॅनला विनंती करतो की पथदिवे आहेत त्यांनी पथदिव्यांची अजूनही अद्याप चाचणी झाली नाही. मला वाटते 90% काम हे उड्डाणपुलाचं काम सुरू झालेलं आहे, परंतु जे पथदिवे आहेत ते पथदिव्याची चाचणी झाल्यानंतर रात्रीची ही सुद्धा वाहतूक सुरू होईल. आणि जे पुणे, मुंबई असो, सातारा असो, सांगली असो, कराड असो, कोल्हापूर असो, जे कर्नाटक, बेळगावमध्ये जाणारे प्रवास आहेत त्यांना या नव्या उड्डाणपुलाचा लाभ घेता येईल आणि त्यांना मोठा दिलासा मिळेल. या संदर्भात आपण इथले जे कराडचे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, जे प्रवासी आहेत, जे मुंबई, पुण्यावरून येणारे आणि इथले जे कराडकर आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. आपल्यासोबत ज्यांनी या कराडच्या नव्या उड्डाणपुलाबद्दल सतत नितीन गडकरींशी पाठपुरावा केला आणि मालकापूर नगरपालिकेचे नगरसेवक तसेच शिवसेनेचे नेते नितीन काशीद सर आपल्यासोबत आहेत. यांच्याकडनंच आपण जाणून घेऊया की काय सांगाल की तुम्ही वारंवार या उड्डाणपुलाबद्दल, नव्या उड्डाणपुलाबद्दल वारंवार पाठपुरावा केला, तुमचंही यात योगदान आहे. जे प्रवासी धारक आहेत यांना या 3.5 वर्षापूर्वी किंवा 3.5 वर्ष नवा उड्डाणपूल कंप्लीट होईपर्यंत त्रास सहन करावा लागला, याबद्दल तुम्ही काय सांगाल? मुळात 2003 साली ज्यावेळी MSRDCच्या माध्यमातून NHAIनं कराडसाठी 3 उड्डाणपूल मंजूर केले होते, त्यातला हा कोल्हापूर नाका जंक्शनचा उड्डाणपूल होता. तो 6 पदरी नसून तो फक्त 3 पदरीच होता. म्हणजे फक्त पुण्याहून कोल्हापूरला जाणारी लाईनच उड्डाणपुलावरून जात होती आणि एक लाईन कोल्हापूरवरून पुण्याला जाणारी लाईन खाली होती. त्याच्यामुळं वारंवार अपघात होत होते. अनेक निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमावे लागले होते. यासाठी कराडकरांनी अतिशय संयमपणे
आंदोलन केलं. यात मग स्थानिक आमदार असतील, खासदार असतील आणि स्थानिक इथले नागरिक असतील, त्यापैकी मी एक शिवसेनेच्या वतीनं या उड्डाणपुलासाठी, हा जो पूर्वीचा उड्डाणपूल होता, जो सिंगल होता, तो सहापदरी व्हावा यासाठी 2014 पासून त्यावेळचे तत्कालीन PWD मंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच आपले रस्ते दळणवळण मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्याकडे पाठपुरावा चालू ठेवला होता. 2014 पासून आम्ही अविरतपणे याचा पाठपुरावा करत होतो आणि 2021-22च्या दरम्यान हा सहापदरी पूल मंजूर झाला. हा पूल 29.5 मीटर रुंदीचा असून 3.75 मीटर म्हणजे 75 किलोमीटर म्हणजे साधारणतः 4.25 किलोमीटर लांबीचा हा युनिक उड्डाण पूल 90 पिलरवर इथं उभा राहिलेला आहे. हा उड्डाण पूल होण्यासाठी साधारणतः 2023 पासून याचं काम चालू झालं. हा उड्डाण पूलचा काम चालू असताना अत्यंत ट्रॉफिकचा मोठा प्रश्न निर्माण झाला. अनेक वेळा कराडकरांना या ट्रॉफिकशी सामना करावा लागला, काही पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागला. परंतु आज 2026च्या अखेरीस हा उड्डाण पूल तात्पुरत्या काही अशंता हा चालू झालेला आहे. तो सकाळी 9 ते रात्री 6 वाजेपर्यंत चालू करण्यात सध्या या DP जैन आणि अदानी कंपनीला यश आलेलं आहे. परंतु या उड्डाणपुलावर ज्या पद्धतीनं सुविधा दिल्या गेल्या पाहिजे होत्या, लाईटची व्यवस्था केली पाहिजे होती, सुरक्षतेचे नियम पाळले गेले पाहिजे होते, दिशादर्शक फलक लावले गेले पाहिजे होते, पाण्याचा ड्रेनेजचा पावसाळी पाण्याचा जो उपाययोजना केली पाहिजे ती अजूनही अपूर्ण आहे. त्याच्यामुळे हा उड्डाणपूल केवळ दिवसासाठी उपयोगात आणला जातो. आजही तो संध्याकाळी 6ला बंद केला जातो. मला आशा आहे निश्चितपणे पुढील काही काळात हा उड्डाणपूल परिपूर्ण होऊन कराडच्या वैभवात भर पाडेल. जे दिवसाचा जो उड्डाण पूल सुरू आहे, परंतु रात्रीचा नाही आहे. कारण का तर 90% जे काम पूर्ण झाले, परंतु 10% काम अपूर्ण आहे. यासाठी तुम्ही काय पाठपुरावा करणार आहे? साधारणतः गेले 3 महिने आम्ही हा पाठपुरावा चालू ठेवलेला आहे. पूर्वी DP जैन कंपनीने हे काम घेतलं होतं अदानीच्या अंडर. DP जैनने हे काम चालू केल्यानंतर त्यांना 23 जूनची डेडलाईन दिली होती. वेळोवेळी याची वाढत गेली मुदत. साधारणतः 30 जून 2026 ही डेडलाईन होती. ती पाळण्यासाठी त्यांनी हा पूल दिवसा चालू केलेला आहे पेनल्टी वाचवण्यासाठी. यासाठी आम्ही वारंवार नितीन गडकरी साहेब असोत किंवा अदानीचे इथले अधिकारी असोत किंवा NHIचे कोल्हापूर डिव्हिजनचे अधिकारी असो, यांच्याशी आमचा सतत संपर्क आहे, पत्र व्यवहार आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की ऑगस्टच्या एंडपर्यंत हा उड्डाणपूल परिपूर्णपणे चालू होईल. या उड्डाणपुलात गेले 3.5 वर्ष जे प्रवासी असतील ते मग पुणे असेल, मुंबई असेल, सातारा असेल, आपल्या कराडकडे येणारे असतील किंवा सांगली कोल्हापूरकडे जाणार असतील, यांना जो नाहक त्रास झालाय अद्यापही त्यांना होतो. याबद्दल आपण काय सांग? निश्चितपणे हा उड्डाणपुलाचं काम चालू झाल्यापासून आणि त्याच्या आधी 2014 पासून अत्यंत असं ट्रॉफिक जामचा त्रास आपल्याला कराडकरांना किंवा या परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना झालेला आहे. आणि हा त्रास सहन करूनच याची नोंद या उड्डाणपुलाच्या इतिहासात होईल की कराडकरांच्या सहनशक्तीला आपण दाद दिली पाहिजे. कारण हा उड्डाणपूल करताना अत्यंत न्यारो असे रस्ते होते आणि त्यातून पर्यायी मार्ग कराडला तसा उपलब्ध नाही. परंतु त्या अरुंद रस्त्यातून गेली 3 वर्ष आम्ही अत्यंत अडचणीत हे सहन केलेलं आहे. ट्रॉफिकचा प्रॉब्लेम आम्ही सहन केलेला आहे. जे तुम्ही 2014 पासून आतापर्यंत जो पाठपुरावा केला त्यात कोणकोणत्या संस्थांनी तुमच्या बरोबर योगदान दिले? याबाबत बोलायचं झालं तर स्थानिक आमदार असतील, स्थानिक खासदार असतील आणि या इथं जे कराडकर दक्ष नागरिक संघटना आहे, मलकापूर दक्ष नागरिक संघटना आहेत आणि हायवे संघर्ष संस्था, या सर्वांच्या माध्यमातून याचा पाठपुरावा झाला. आणि या लढ्याला यातले स्थानिक वृत्तपत्र असो, राज्य लेवलची वृत्तपत्र असो, यांनी याला साथ दिली. विशेषतः तरुण भारतच्या वृत्तपत्र माध्यमातून याला वाचा फोडण्यात आली. अनेक वेळा इथल्या स्थानिक तरुण भारतच्या वार्ताहरांनी आपले सडेतोड लेख लावले आणि या सर्वांचा परिणाम म्हणून आज हा युनिक उड्डाणपूल या इथं आपल्याला दिसून येत आहे. आपण आता सोबत मालकापूरकर आणि कराडकर या लोकांच्या आपण उड्डाणपुलाबाबतच्या प्रतिक्रिया घेणार आहे. काय सांगाल की 3.5 वर्षानंतर शेवटी हा उड्डाणपूल सुरू झाला आहे, 90% काम
पूर्ण झालंय, परंतु 10% काम बाकी आहे. काय सांगाल, तुमची काय प्रतिक्रिया? माझी प्रतिक्रिया म्हणजे मी जयसिंग लावण नांदलापूरचा आहे. माझं इथं पंढरपुरीचे आहे, डेबवडे पाट्यावर शॉप आहे. मी दररोज सर्व्हिस रोडवरून ये जा करतो. परवा तर मी सर्व्हिस रोड म्हणजे अर्बन बँकेच्या बरोबर खाली सर्व्हिस रोडला एक म्हणजे युवती माझ्या पुढे चाललेली आणि ती कॉलेज होती आणि तिची ऍक्टिव्हा गाडी होती, माझ्या समोर बरोबर पडली आणि तिथून एवढी लोक जमा झाली. मी पहिल्यांदाच गेलो आणि ती अशी पडली की स्लिप झाली आणि पडली. दुर्दैवानं मागून गाड्या होत्या, ते थांबले. एक सांगली जिल्ह्यातील गाडी होती, त्यांनी पण मदत केली. शेवटी ती होती कालेतील होती, तिला पायाला लागलं. तिच्याबरोबर दुसरी युवती होती, तिला पण लागलं आणि तिनं अक्षरशः एवढी म्हणजे तिच्या मनात एवढं भीती निर्माण झाली की मला काय होतंय काय नाही. तिला मग आम्ही सर्वजणांनी शांत केली आणि तिनं तिच्या मिस्टरला फोन केला. तिचे मिस्टर आले. मिस्टर आल्याच्या नंतर व्यवस्थित होती आणि तिथून पुढे गेलो. परत आहे तसंच सेवा रस्त्यावर खड्डे एवढे झालेले आहेत. उड्डाणपूल झाला हे चांगलं आहे एका दृष्टीनं, म्हणजे अपघाताचं प्रमाण कमी झालं का तर झालं, पण सेवा रस्ते आहेत ना अलीकडचे पलीकडचे, तेच सेवा रस्ते, गटर नाही आणि सेवा रस्त्यावर एवढे खड्डे पडलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या गाड्या मोठ्या येतात आणि त्याची देखभाल केली पाहिजे. समजा ऑइल सांडलं, गाड्या स्लिप होत आहेत, अशी परिस्थिती आहे, त्यावेळी लगेच ह्याच्यावर उपाय झाला पाहिजे ना. आणि जवळजवळ 6-7 जण पडले त्या दिवशी. वरून लोक बघत होती, ती मला म्हणले व्हिडिओ काढा. मी म्हणलं नको, व्हिडिओ कशाला काढायचा. आणि आमच्या नांदलापूरला पण तीच अवस्था, गटर नाही. आणि येताना आता परवा मी कालच रात्री डीमार्ट जवळ जो मोठा खड्डा होता त्याच्यात 3-4 जण टू व्हीलर धारक असे पडले की बोलायचं काम नाही. त्याच्यात एक लेडीज होती, त्या लेडीजला लागलं आणि तिथं काही सुद्धा केलं नव्हतं. नंतर मग ते कर्मचारी हायवेचे जमा वगैरे झाले, पोलीस प्रशासन पण आलं तिथं आणि मग त्या खड्ड्यावर काहीतरी उपाययोजना त्यांनी चालू केल्या. म्हणजे रस्ता झालाय पण सेवा रस्त्याची अजिबात देखभाल झालेली नाही आणि गटर तुमच्यात गटर पूर्ण नाही आणि सेवा रस्त्याकडे कोणाचाही लक्ष नाही. त्याच्यामुळं उड्डाणपूल हे चांगलं काम झालेलं आहे आणि मी सर्वांना लोकप्रतिनिधींना पण विनंती करतो की त्यांनी याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं. तुम्ही तर रोज या सेवा रस्त्यावरून नांदलापूरला प्रवास करता. हो. वाहतूक कोंडीचा सामना केलाय. आता काही वाहतूक कोंडी जाणवती का? आता नाही जाणवत, पण आता वाहतूक कोंडीची अजिबात समस्या नाही. पण सेवा रस्त्यावर जे गटर तुंबलेले आहेत, पाणी येतंय, त्याची खूप मोठी समस्या निर्माण झाली. त्याच्यामुळं अपघाताला निमंत्रणच आहे ना. खड्डे पडतात, खड्डा दिसत नाही, पाणी साचतंय, त्याच्यामुळे लोकांना कळत नाही. त्याच्यामुळे ही परिस्थिती तुम्ही गांभीर्याने घेऊन सेवा रस्ता आणि गटरचं काम चालू करा ना, मग हा प्रॉब्लेमच येणार नाही. वाहतुकीचा पण प्रश्न सुटेल. काय सांगाल की नव्या उड्डाणपुलावर मागच्या 15 दिवशी तिहेरी अपघात झाला, असे वारंवार अपघात होतात का? वारंवार अपघात होतात. ते अपघात होण्याचं कारण जो रस्ता चालू केलेला आहे, म्हणणं त्यांनी डिस्टन्स ठेवलेला आहे. काय रेल बनवणारे वर जातात रेल बनवायला, त्याच्यामुळे पण तो अपघात होतात. लवकरात लवकर या हायवेच्या स्ट्रीट लाईट बसवून 24 तास रस्ता हे चालू करावा, त्याच्यामुळे अपघाताचं प्रमाण कमी होईल. आज कोल्हापूर नाका ते नांदलापूर बघायला गेलं तर कोल्हापूर नाक्यावर पण पाण्याचा डोस साठतो, बागवान ट्रान्सपोर्ट. आणि महत्वाचं म्हणजे मलकापूरच्या आमचा मलकापूर फाटा आहे, तिथून आम्हाला आनंदराव शाळेला मुलं जातात, कन्या शाळेत मुलं जातात, अलीकडे रोटरी शाळेत पोरं येतात. त्यांना आजान करायला पहिली गटर नव्हती, आज त्यांनी गटराची उंची एवढी वर वाढवलेली आहे की गटर पास करायला पोरांना डिमांड करून फिरून सोडावं लागतं. आणि पाण्याचा सामना करायचा म्हणजे कालच्या पावसात 30 तारखेचं गुडघ्याभर पाणी होतं. त्या गुडघ्याभर पाण्यात परवा दिवशी 30 तारखेला रात्री असला मोठा विचित्र अपघात झाला की सर्व्हिस रोड डबऱ्यात गाडी गेल्यामुळे तो अपघात झालेला आहे. सर्वश्रेष्ठ ही सगळी कंपनीची चुकी आहे सर्व्हिस रोडला. त्या अपघातात जीवितहानी पण झाली असती. गाडीचं दोन्ही क्रॉस तुटले, दोन्ही टायर निघून गेली, डिझेल टाकी फुटली, AdBlue टाकी फुटली. त्यामुळे ही गंभीर्याने ही दखल घेत नाहीत. कुठलेही सेवा रस्ता व्यवस्थित यांचा चालू नाही. सर्व्हिस रोड अत्यंत खालच्या दर्जाची बनवलेली आहेत त्यांनी. गटाराची कामं नाही, ते आता चालूला गटाराची कामं करत आहे. उड्डाण पूल झालाय, आम्हाला दिवसभर मोकळा श्वास घ्यायला येतोय, पण संध्याकाळी 6 वाजल्या की आम्हाला मोकळा श्वास घेता येत नाही. ज्यावेळी शाळा सुटायचं टायमिंग असतं त्यावेळी रोड क्रॉसिंग करताना तिथं त्यांचे PROनी ठेवलेले कामगार नाहीत, कोण नाहीत. त्याच्यामुळे मुलं आजान करताना मलकापूर फाटा ते रोटरी शाळेचा फाटा
त्या रस्त्यावरून ये आण करायला गटर पण त्यांनी मोठं केलेलं आहे. त्याची पण लवकरात लवकर दखल घ्यावी शासनानं, हीच आमची कळकळीची एक विनंती आहे. त्यामुळे हा ब्रिज बांधला त्याच कारणामुळे आज अपघाताला अजून हा ब्रिज पूर्ण झाल्यानंतर अजून अपघाताचं निमंत्रण वाढणार आहे. कारण की कोल्हापूर नाक्यापासून जो सर्व्हिस रोड केलेला आहे कराडात यायला आणि पुण्याला जायला, तो रोड बरोबर शॉर्ट रोड केलेला आहे. तिथं सिंगलच गाडी बसत आहे. उद्या भविष्यात तिथं अपघाताचं निमंत्रण ही होणारच आहे. तुम्ही बघू शकता की बरोबर कोल्हापूर नाका ते नदीच्या पुलापर्यंत, नदीच्या पुलापासून आपल्या कराडच्या आय लव्ह यू कराडच्या एरियापर्यंत तिथं शॉर्ट रोड आहे. त्यामुळे तिथं पण संध्याकाळी रात्रीचे अपघात होत आहे. त्याची पण रस्ता रुंदीकरणाची दखल शासनानं घ्यावी. म्हणजे आम्ही आहे रिक्षा चालक मालक संघटना, मी उपाध्यक्ष आहे. डेबॉडी पाट्यावरून मी कोळे लाईन करतो. तर इतर वेळेला मी कधी पाचोड पाट्याकडे किंवा कराड म्हणजे कराडकडे वाहतुकीला जातो. ज्यावेळेला आता 6 नंतर जो ब्रिज बंद होतो आपला हा उड्डाण ब्रिज, ज्यावेळेला ब्रिज बंद होतो त्यावेळेला बरोबर इथनं डेबॉडी फाट्यावरून भरपूर ट्रॉफिक होते. कृष्णा हॉस्पिटल धरलं किंवा मालकापूर धरलं ना, तर वाहतुकीला एवढा त्रास होतोय की माणूस लेडीज अलीकडे पलीकडे पण ऐकतो किंवा चालत पण जाऊ शकत नाही. एवढंच म्हणजे अडथळे होते. गाड्याचा आतमध्ये गाड्या सर्व्हिस रोडला पण लागलेल्या असते, म्हणजे आत मेन रोडला पण लागलेल्या असते, बाहेर पण अडचण असते. आणि पावसाचं तर हिंदुस्थान मार्बल आहे ना, तिथे तर एवढा पाण्याचा साठा होतो की या जायला पण रिक्षा पण गेली तर पूर्णपणे पाण्यात म्हणजे ती डुबली जाते. एवढी पूर्णपणे गाडीत पाणी येते. अशी पाणी तिथं पाण्याची बी वाट नाही ना, आणि वाहतुकीला भरपूर त्रास होतो. दुसरी काय अडचण नाही, फक्त या जायला फक्त एवढा प्रॉब्लेम आहे. तेवढं त्यांनी करावं. आता माझ्यासोबत उमरस ते कराड नेहमी प्रवास करणारी एक तरुणी आहे. आपण तिच्याशी संवाद साधणार आहे. काय सांगशील की उमरस ते कराड नेहमी तू एसटी बसने प्रवास करत असतेस, दररोज तुला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो, परंतु आता जो आपण जी प्रतीक्षा पाहत होतो नव्या उड्डाणपुलाची, तो अखेर सुरू झाला आहे. याबद्दल तू काय सांग? मी गायत्री गणेश थोरात. मी गेले 5 वर्ष झालं एसटीने उमरस ते कराड हा प्रवास करत आहे. गेले 3.5 वर्ष झालं या उड्डाणपुलाचे काम चालू झाले आहे. तेव्हापासून मला खूप त्रास व्हायचा. माझ्यासारख्या अनेक तरुणींना पण त्रास व्हायचा की बसने प्रवास करताना त्यांचे टायमिंग खूप जायचं पहिली गोष्ट, आणि मानसिक खूप त्रास व्हायचा. मी फक्त आता एवढंच म्हणेन की आता उड्डाणपूल चालू झालेलं आहे, त्याचं काम पण सुरळीत चालू झालं आहे. तशाच प्रकारे रस्त्यांमध्ये खड्डे पडले आहेत, त्याचं पण काम सुरळीत चालू व्हावं, एवढीच माझी अपेक्षा आहे सध्या तरी. उमरस ते कराड दररोज तू प्रवास करते, अशा अनेक तरुणी आहेत. मग शासनाला जे वाहतूक कोंडीचा अजून सामना करावा लागतोय आज नवीन पूल सुरू झाल्यावर? आता तरी नाही. अजून ज्या ठिकाणी काम सुरू आहे तिथं फक्त ट्रॅफिक होतंय, तेव्हा तिथं खूप टाइम जातो. तेवढाच त्रास होतोय. आता बाकी काही नाही. जेव्हा आता चालू झालंय कराडमध्ये, त्यामुळं आता तरी एवढं वाहतुकीचा त्रास होत नाही. आता फक्त रस्त्यांमध्ये जे खड्डे आहेत त्यामुळेच थोडा त्रास होतोय, बाकी काही त्रास होत नाहीये. शासनाला काय विनंती करशील की अजून काम बघितलं तर अपूर्ण आहे, त्याबद्दल तू शासनाला काय विनंती? मी फक्त एवढीच विनंती करेन की जेवढे लवकर काम होईल तेवढं लवकर चांगलंच आहे. कारण की दररोज माझ्यासारख्या अनेक तरुण आहेत की ज्यांना दररोज यायला टायमिंग म्हणजे वेळेवरती पोहोचत नाहीयेत. ते ट्रॅफिकमुळे किंवा अनेक अडचणी त्यांना फेस कराव्या लागतात. तर एवढंच सांगेन की मी जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर प्रयत्न करा ऍटलीस्ट. मी आता कोल्हापूर नाक्यावरील रिक्षा चालकांसोबत आहे. तर त्यांच्याकडून आपण कराडचा जो उड्डाणपूल सुरू झाला आहे याबद्दलची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. काय सांगाल की तुम्ही इथं वर्षानुवर्ष असता, पेशंटला नेत असता, प्रवाशांना नेत असता. 3 वर्षापूर्वीचा उड्डाणपूल बघितलाय तुम्ही, आणि आत्ताचा उड्डाणपूल बघितलाय, काय सांगाल? आत्ताचा नवीन पूल झाला, पण त्या नवीन पूल व्हायचा होता. आम्हाला जे त्रास झालाय मूळ म्हणजे सर्व्हिस रस्ता पहिल्यांदा त्यांनी व्यवस्थित करावा होता, जेणेकरून आम्हाला पेशंट येताना त्यांना त्रास नाही व्हावा. भरपूर पेशंटला त्रास झालेला आहे. ते समजा एकाला लवकर जायचं असेल तर आम्हाला तास अर्धा तास 2 किलोमीटर मध्ये प्रवास करावा लागला त्यांना घेऊन. ट्रॉफिकचा लय प्रॉब्लेम. आता जरी पूल जरी झालाय तरी 5-5:30 ला पूल ब्रिज बंद करतात. 5-5:30 ते रात्री 11 पर्यंत फुल ट्रॅफिक जाम राहते. मग रात्रीच्या वेळी इमर्जन्सी एखादी पेशंट असते तर आम्हाला नेताना लय अवघड होतं. कमीत कमी 4 किलोमीटर फिरून येतो काय वेळेस. तर हा त्रास जेणेकरून कमी कमी सर्व्हिस रस्त्याचं जरी काम त्यांनी पहिल्यांदा क्लिअर करावं, जेणेकरून की बाकीच्या लोकांना तो त्रास नाही व्हावा. बाकी काम मस्त झालेलं आहे. ब्रिज झाल्यापासून व्यवस्था चांगली झाली आणि इथून पुढे सुद्धा ट्रॅफिकला वगैरे त्रास होणार नाही. असं या सर्व्हिस रस्त्यावर खड्डे पडलेत. तसेच जे आता काल पाऊस झालाय, कालच्या पावसात पाणी गुडघ्याभर होतं, त्याबद्दल म्हणजे पहिल्यांदा म्हणजे गटराचं व्यवस्थित केलेलं नाही, कारण गटराचं पाणी जायला चान्सच नाही. त्यामुळे सगळं पाणी रोडवर येते, रोडवरून दुकानात बंद जाते आणि गाड्या त्या पावसानं बंद पडतातच.
हा खड्डे कळतच नाहीत. त्यामुळे जेणेकरून गाडी आपटली कधी कधी पलटी व्हायची भीती वाटते आणि एवढे मोठे मोठे खड्डे पडले त्यामुळे. तर पहिल्यांदा त्यांनी सर्व्हिस रस्त्याचं आणि गटरचं काम क्लिअर करावं, मग काय असेल त्यांनी बाकी बघत बसावं. जेणेकरून झालेला ब्रिज हा व्यवस्थित आहे, सर्वांसाठीच चांगला आहे तो आता. आणि संध्याकाळी 6 नंतर जनवून चालू ठेवावं त्यांनी. 9-10 नंतर बंद केला चालतो रात्री प्रवास, कारण वाहतूक कमी होते. पण या विभागाकडून असं म्हटलं जातं की 6 नंतर चालू ठेवला नाही, त्या कारण का तर पददिव्यांची अजून चाचणी व्हायची आहे, की सुरक्षेचा धोका निर्माण होईल, यासाठी तो बंद केला. त्यांनी स्पीड लिमिट ठेवून चालू ठेवावा माझ्या मताने, आणि थोडे दिवस सिक्युरिटी ठेवावी वरती. जोपर्यंत त्यांचं लाइटिंगचं काम चालू आहे, सिक्युरिटी ठेवून त्यांनी ट्रॅफिक वरनं सोडायला पाहिजे, कारण रात्री खूप त्रास होतो रात्रीचा इथे. पण या नव्या उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडीचा खरंच प्रश्न सुटलाय. नाही वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला ब्रिज झाल्यापासून, पण जनवून आता जोपर्यंत खालचे रस्ते होत नाहीत तोपर्यंत हा प्रॉब्लेम चालू राहणार आहे. कंपल्सरी ब्रिज होऊन काय फायदा नाही. मग असं लोकांना त्रास आहे, आता सध्याच्या लोकांना त्रास आहे. रिक्षा चालकांची मागणी काय आहे? शासनाला काय विनंती कराल? शासनाला आमच्याकडून एवढीच विनंती आहे की जे काही काम रस्त्याचे हायवेचे वगैरे चालले ते खूप मस्त झालेलं आहे, 1 नंबर झाले. फक्त एवढंच की सिटी मार्ग जो आहे त्या सिटी मार्गातले सर्व्हिस रस्ते पहिल्यांदा चांगले करावे आणि त्या पाण्याचा निचरा निघावा, अशी गटर व्यवस्थित करून देऊन मग तिथून पुढचं काम केलेलं योग्य राहील असं माझे मत आहे. आपल्यासोबत आणखीन रिक्षा चालक आहेत, त्यांच्याशी आपण मत जाणून घेऊया. काय सांगाल की तुम्ही जो उड्डाणपूल नवा सुरू झाला याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? नाही, झालाय उड्डाण पूल सुरू नवीन, पण ते रस्ता वरचा चालू असून खाली ट्रॉफिक होते. सगळ्यात पहिल्यांदा रस्त्याचा प्रॉब्लेम आहे की इकडे खड्डा, तिकडे पाणी आला, तिकडे प्रॉब्लेम. आणि काय म्हणजे संध्याकाळ झाली तर आणखीन वरचा बंद झाल्यावर तर आणखीन डबल त्रास आहे. म्हणजे अजून प्रश्न काय तो सुटलेला नाही ट्रॉफिकचा, ते आहे तसा आहेच अवेलेबल. फक्त ती काय दुपारच्या टायमिंग मध्ये थोडंफार मोकळं दिसतंय, पण संध्याकाळी तुम्ही येऊन बघा सगळं जाम होतं. पाऊस पडला तर इथं पाणी, त्या गटारात पाणी, आणि ते खड्डा किती मोठा पडला ही बी अंदाज नाही. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त करून या ट्रॉफिकचा त्रास रिक्षावाल्यांना आहे. अपघातांची संख्या कमी झाली आहे या नव्या उड्डाणपुलामुळे? नाही, कमी झाल्यामुळे गाडी स्लो आहे, त्याच्यामुळे अपघाताचा काही एवढा जास्त प्रश्न, एकदम स्लोच जाणार खड्ड्यात. पण तो कधी तुमचा प्रश्न, ज्यावेळी वरचं दिवस संध्याकाळी जर चालू राहील आणि तरी खाली, तेव्हा ती नॉर्मल होणार आहे. अजून वरचं तुमची सुविधा काही चालू नाही, काय नाही. त्याच्यामुळे खाली तुम्ही बघा, आता इथनं तुम्ही हॉस्पिटल पर्यंत जावा, बघा रस्त्याची अवस्था काय झाली. एकच दिवस पाऊस झालाय, त्या नवरंग हॉटेल पशी इकडे तिकडे सगळी ती बाहेर आल्यात. परत घरात लोकांच्या पाणी गेले. नुसते गटर नावाले खड्डे काढून ठेवले, की काही अजून डेव्हिएशन झालेलं नाही की पाणी कुठं काढावं असं काही झालं नाही. योग्य डायव्हर्शन नाही त्यांचं, की कुठनं बी कसं बी डायव्हर्शन टाकले, त्याच्यामुळे अचानक खड्डाच काढलाय. आता ही लोकल असले तर ठीक आहे, नवीन बाहेरचा माणूस आला तर तो म्हणजे फिरून वैतागतो तो. तसंच आहे. आता तो बघा नवरंग पसला तासाचा, ह्यो पुढचा बी तासाचा, तेवढी पुरती लाली पावडर टाकतात, परत एखादा जोरात पाऊस झाला की ते सगळं गायब होतं म्हटलं. मग हे असं का? आणि कालच्या पावसामुळे तर खड्डे जास्तच पडले. शासनाला काय विनंती करा? शासनाला आता सगळं दिसतंय, पण तरी पण शासन जर त्या मार्गावर म्हणजे नाहीच तर मग आता आपण बोलून काय होणार आहे सर्वसामान्यांना? पाणी सोडणे, डबरे मुजवणे. बघा एखादे नेते वगैरे त्यांच्या 10-15 गाड्यांचा ते राऊंड अप येऊन देतात, त्याच्या 2 दिवस अगोदर त्याला माती भीती घालून तेवढ्या 4 दिवसापुरता रस्ता करतात. परत यांचं काम झालं ती जनता बघा, तुम्ही बघा, सगळं तुम्हीच बघा. त्याच्या पलीकडे काय बोलू शकतो? आताच आपण कराडकरांकडून, मलकापूर वासियांकडून आणि जे नेहमी या उड्डाणपुलावरून सर्व्हिस रस्त्यावरून प्रवास करणारे प्रवासी आहेत यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत. तर या उड्डाणपुलाचं जर महत्त्व सांगायचं झालं तर 112 पिलरमध्ये हा उड्डाणपूल दिमाखात उभा आहे. परंतु या 10% कामामुळं या जे कराडकर वासी आहेत किंवा इथली जी सामान्य जनता आहे यांना नाहक अजून त्रास सहन करावा लागतोय. कालच झालेला जो मुसळधार पाऊस आहे कराडमधला, त्यामुळे अक्षरशः हे जे सर्व्हिस रस्ते आहेत ते पाण्याखाली गेले होते. त्यामुळे इथला जो गटर लाईनीचा प्रश्न आहे, नाल्यांचा जो प्रश्न आहे तो अजूनही अपूर्ण आहे. नंतर उड्डाणपुलावरचे जे लाईट दिवे आहेत त्याचीही अद्याप ही चाचणी झालेली नाहीत. नंतर उड्डाणपुलावरचं जे पावसाचं पाणी आहे त्याचाही अजून नीट निचरा होत नाही. असे जे 10% जे काम आहे ते पूर्ण व्हावे असे मलकापूरकर आणि कराडकरांनी
या आपण साधलेल्या प्रतिक्रियात जाणून घेतल्या आहे. कॅमेरामॅन सुभाष देशमुखेसह मी ऋषिकेश गोळे, तरुण भारत, कराड.